पाचोरा शहरातील आणि काही ग्रामीण भागामध्ये अनेक दुकानदार असे आहेत की रेशन दुकानदारांना कमिशन मिळत असतं, परंतु ते त्या जो ग्राहक असतो, आपण म्हणतो ग्राहक हा देवता असतो, परंतु त्याला हलकटपणे आणि उद्धटपणे वागणूक देत आहेत. त्याच्या विरोधात आम्ही इथे आलो होतो. पाचोरा शहरामध्ये 3 महिन्याचं रेशन दुकान एकाच वेळेला वाटप करून टाकलेलं आहे. सुनंदा अनिल सोनार क्रमांक 116 या दुकानदाराने या परिसरातल्या लोकांना धान्य दिलेलं नाही. हे धान्य तात्काळ मिळावं पाहिजे होतं. तहसीलदाराकडनं पुरवठा ऑफिसकडनं त्यांना धान्य मिळालेलं आहे, पण त्याला मिळालं नव्हतं. म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे जमा झालेलो होतो. या ठिकाणी सगळ्यांनी आम्ही मागणी केल्यानंतर तहसीलदारांनी सांगितलं की तात्काळ चौकशी करून या लोकांना लगेच धान्य वितरित होईल असे मी आदेश पारित करतो आहे. म्हणून आमचं जे आंदोलन होतं आज आम्ही मोर्चा आणला होता. या ठिकाणी मोर्चा आणून जे आंदोलन होतं ते आंदोलन आम्ही समाप्त केलेलं आहे. परंतु जोपर्यंत यांना धान्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा आंदोलन करायचं आम्हाला भाग पाडू नये असं आम्ही प्रशासनाला विनंती करतोय. त्याचबरोबर या रेशन दुकानदार कोणत्याही रेशन ग्रामीण भाग असो वा शहरी भाग असो, या रेशन दुकानदारांना कोणत्याही दुकानदाराने जर दादागिरी केली काही केली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी त्याला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि पगार जे होते ते 3 महिन्यापासून पगार होत नाही. अनुदान रखडलेलं आहे. जे म्हातारे लोक आहेत, जे लाभार्थी संजय गांधी निराधार असेल, इंदिरा गांधी संजय ह्या सगळ्या ज्या योजना आहेत या सगळ्या योजनांचे पैसे मिळत नाही. म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ते देखील अनुदानाचा आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. ते लवकर आंदोलन लगेच वितरित होणार आहे. ज्या लोकांना त्रास होतो आहे, काही लोकांचे केवायसी राहिलेले आहेत, अशा सगळ्या लोकांनी आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधा. काँग्रेस पक्ष हा तुमच्या पाठीशी आहे, गोरगरिबांच्या पाठीशी आहे. म्हणून आपण संपर्क साधा आहे. कोणत्याही अन्यायाच्या विरोधात आम्हीच फक्त लढा देणार आहोत. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगतोय की आपला हक्क आहे, आपल्या न्यायासाठी आपण उभा राहू आणि आपण त्या लढ्यामध्ये आपण कायम आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत. या ठिकाणचं हे आंदोलन होतं आज. त्यांनी जर तात्काळ चौकशी करून याला नोटीस द्यावा लागेल. नोटीस दिल्यानंतर या व्यक्तीला नोटीस द्यायची, याची चौकशी करायची आहे आणि याने हा जो प्रताप केलेला आहे याच्यावर त्याच्या निलंबित प्रस्ताव पाठवावा अशी देखील विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.